के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं कोटि कोटि स्तुति, धन्यवाद 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 के साथ स्तुति गाऊंगा, उपकार तेरे हैं कोटि कोटि स्तुति, धन्यवाद। पुन्हा एकदा म्हणूया धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। हे इस्रायलाच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर, हे आरोनाच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर, हे लेवीच्या घराण्या परमेश्वराचा धन्यवाद कर। परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वराचा भय धरणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा। स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति, धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे। हाँ प्रभु, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, सर्वजण तो त्याला धन्यवाद देऊया, तो आमच्या तो परमेश्वराला धन्यवाद देऊया, तो त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याला धन्यवाद देऊया, तो त्याच्या कृपेबद्दल त्याला धन्यवाद देऊया, तो त्याच्या आरोग्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया, तो त्याच्या पुरवठ्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया, तो त्याच्या सानिध्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया, तो त्या परमेश्वराच्या सामर्थ्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया। ओ गौरव करूया, ओ परमेश्वर म्हणूया, प्रभू मी तुला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करतो, कारण तू माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केल्या आहेत। कोटि कोटि स्तुति, धन्यवाद। ओ आमच्या जीवनामध्ये चांगल्या त्या गोष्टी केलेल्या आहेस परमेश्वर, तू आम्हाला कधी सोडलं नाहीस, कधी टाकलं नाहीस प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा। ओ परमेश्वरा आमच्यावरती नव्याने तू दया केलीस, त्याबद्दल आम्ही तुझा गौरव करतो परमेश्वरा। ओ परमेश्वरा आमच्या योग्यतेच्यापेक्षा जास्त तू मला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा। ओ परमेश्वरा आम्ही तुझा गौरव करतो, तुझी आराधना करतो, तुझं स्तवन करतो। ओ परमेश्वरा तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। ओ परमेश्वरा तुझा गौरव करतो प्रभू। ओ गॉड, Sakara bandori andere leve, sarala bandori andere lava sokori ande,
Surabali andara basorobonya. Tu hai सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा सेवा पूरी करके पाऊं सेवा पूरी करके पाऊंगा प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा आमचे हात स्वर्गाकडे कर म्हणूया ओ रबा सखाराला बांधेरिया लोगो कोटि कोटि स्तुति धन्यवाद 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 के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे है बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद Rabali andara la basuri levante, ori andara la bassa khara la bando. O प्रभुश्वरा तुझ्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ प्रभुश्वरा तुझ्या सांत्वनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ओ प्रभुश्वरा आम्ही तुला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करतो. ओ प्रभुश्वरा सकाळच्या समयी आमचं अंतःकरण आम्ही तुझ्याकडे लावतो. ओ प्रभुश्वरा आमचे विचार तुझ्याकडे समर्पित करतो. ओ धन्यवादाचा यज्ञ तुला समर्पित करतो परमेश्वरा. ओ परमेश्वरा तुला धन्यवाद धन्यवाद. ओ बाबा 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 ओ पवित्र सामर्थ्याबद्दल तुला धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. बाबा 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 Surabali andara la basso corre lebe, siara la bandora la bassa cara la bandere lebe. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे है बेशुमार बखारा la bandori andere lebe osora la bandara la basso corra la bandara la basso corre के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु रबाली अंदर la basso corre lebe. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद. ओ ज्याने आमच्या दैन्य अवस्थेत आमची आठवण केली काय त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूपासून सोडविले ओ त्याचा धन्यवाद करूया. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्या परमेश्वराचा धन्यवाद करूया. जो स्वर्गात ओ खरुभरूड आहे त्याचा धन्यवाद करूया. ओ जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे त्या परमेश्वराचा धन्यवाद करूया प्रियानो. ओ त्याला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करूया. ओ प्रत्येक जण आमचा आवाज उंच करून ओ परमेश्वराचा ओ धन्यवाद करूया.
हो धन्यवाद करूया, धन्यवाद करूया प्रियानो. हो आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही, तर परमेश्वराचं गौरव, हो परमेश्वराची आराधना, परमेश्वराचे उपकार स्मरण करूया. हो त्याला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करूया. हो त्या परमेश्वराचे स्तवन 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 करूया प्रियानो. हो त्याची आराधना, त्याची उपासना करण्यासाठी आम्ही आलो असताना हो परमेश्वराच्या समर्पित होऊया. हो त्याचे उपकार मानूया. हो त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याला धन्यवाद देऊया. हो त्याच्या दयेबद्दल त्याला धन्यवाद देऊया. हो आज शाबात वार त्याने आम्हाला दाखवला असताना त्या परमेश्वराचा धन्यवाद देऊया. हो त्याला म्हणूया प्रभू तू आम्हाला हो सांभाळलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हो तू आमचा पुरवठा झाला आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हो परमेश्वरा तुझ्या उत्तम आरोग्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हो परमेश्वरा आम्ही तुझं गौरव करतो. हो तुझं गौरव करतो परमेश्वरा, तुझी आराधना करतो. हो धन्यवाद. थँक्यू गॉड. प्रार्थनापूर्वक आम्ही म्हणूया प्रियानो, आमच्या हात स्वर्गाकडून योग्यता से बढ़कर दिया तूने अपनी दया से. ओ रबासी अलाबांदो योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. म्हणूया सर्वजण योग्यता से बढ़ के दिया, हालेलुया, है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला. आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला. प्रभु आभारी हूँ प्रभु मैं, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. उपकार तेरे Rabaliando Oriandere lebe Sakara lavando Oriande. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, 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 कोटि कोटि स्तुति Rabaliandere lebe suro lavanda, sikhara lavandoriandere lebe suro lavara valiandara lava, ura vasur lavandere alovoriandere lebe, ura baba 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 baba,
ओरी अंधेरे लेवे. चला प्रियांनो आम्ही धन्यवाद देऊया. हो धन्यवाद देऊया. आमच्या हात स्वर्गाकडे करून आम्ही हो जेथे आहोत त्या ठिकाणी आमचे हात स्वर्गाकडे करूया. आमचे डोळे बंद करूया आणि परमेश्वराचं गौरव करूया. हो आमचं लक्ष त्या सर्व समर्थाकडे लावूया. त्या राजांच्या राजाकडे लावूया. हो त्याला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करूया. हो त्याला धन्यवादाचा यज्ञ समर्पित करूया. हो रवाली अंधेरे लेवे सरला बांधो रोलोबो सिखाराला वा. हो रवाली अंधे. चला आवाज उंच करूया. आवाज उंच करूया. आम्ही परमेश्वरासोबत बोलूया प्रियांनो. प्रत्येक जण आम्ही परमेश्वरासोबत बोलूया. कोणी शांत बसणार नाही तर प्रत्येक जण आमचा आवाज परमेश्वरापर्यंत जाऊ देऊया. हो आमचे हाक ऐकणारा तो परमेश्वर आहे. हो त्याला आरोळी मारूया. त्या परमेश्वराला हो धन्यवादाचा यज्ञ समर्पित करूया. हो रबाली अंदे. Oh God, we worship the Lord. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. आत्मा और सच्चाइयों से. हाँ प्रभु तेरी आराधना करेंगे. ऊंचा 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 सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा महिमा हो महिमा हो तेरी महिमा. महिमा हो तेरी. ओ रवाली अंदर ले सकोरा लबा लबा. ओ महिमा गौरव. ओ तुझी महिमा ओ प्रभुश्वरा करण्यासाठी. ओ तुझी उपासना ओ प्रभुश्वरा आत्म्याने खरेपणाने करण्यासाठी. ओ प्रभुश्वरा तू चालो. ओ प्रभुश्वरा ओ तू चालो मार्गदर्शन कर. आत्मा और सच्चाइयों से. हाँ प्रभु तेरी आराधना करेंगे. ओ तुला ग्रहणीय अशी आराधना तुला आवडणारी अशी उपासना करण्यासाठी प्रभू. ओ परमेश्वरा तू आम्हाला चालव. लीड अस येशू. तुझं नाव उंचवण्यासाठी परमेश्वरा तुझा गौरव करण्यासाठी स्वतःला मी खाली नम्र करतो. सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी. ओ महिमा ओ या जगामध्ये ओ प्रभुश्वरा आमचं स्थान कुठलं आहे याला महत्व न देता प्रभुश्वरा आम्ही सर्व समर्थ तुझ्या समोर नम्र होतो. तुझ्या समोर लीन होतो प्रभू. हालेलुया. महिमा हो तेरी. ओ महिमा हो तेरी. हालेलुया. महिमा हो तेरी. चला म्हणूया प्रियांनो. ओ कबूल करूया परमेश्वरा मी तुझ्या महिमेसाठी आहे. मी तुझ्या गौरवासाठी आहे. ओ परमेश्वरा मी तुझ्या स्तवनासाठी आहे. महिमा
बाबा सखोरी अंधेरले बेसखारा लाबा ओ मी तुला गौरवासाठी आहे माझ्या जीवनातील ओ परमेश्वरा सर्व गोष्टी यावेळेस मी विसरतो प्रभू ओ परमेश्वरा मी विसरून तुला ते समर्पित होतो बाबा चला प्रियानो ओ कबूल करूया आमचे हात स्वर्गाकडे करू म्हणूया महिमा ओ परमेश्वर समर्पण पाहत आहे परमेश्वर आमचं अंतःकरण जाणत आहे तो आमच्या अंतःकरणाला ओ पाहत आहे ओ बाबा ओ गॉड ओ परमेश्वर आमचं हृदय जाणत आहे ओ परमेश्वर आमचं हृदय जाणत आहे तो पारखणारा देव आहे ओ तो आमचं हृदय जाणत आहे तो परमेश्वर आमचं हृदय जाणत आहे प्रियानो ओ परमेश्वराचं वचन सांगतो मनुष्य हा बाहेर रूप पाहतो परंतु परमेश्वर हा अंतःकरण पारखणारा देव आहे चला त्या परमेश्वराला हो आत्म्याने आणि खरेपणाने समर्पित होऊया आमच्या बाजूला कोण आहे याचा विचार न करता आम्ही कुठल्या स्थितीत आहोत याचा विचार न करता आमच्या जीवनामध्ये काय प्रश्न आहेत याचा विचार न करता आम्ही कुठल्या आजारपणाला तोंड देत आहोत याचा विचार न करता आजचा वेळ आहे त्या परमेश्वराला समर्पित होण्याचा जर आम्हाला शक्य आहे तर आम्ही उभा राहूया आमच्या हात स्वर्गाकडे करूया आणि परमेश्वराला आरोळी मारूया प्रियानो मुखाने म्हणूया प्रभू मी आज पुन्हा एकदा नव्याने तुला समर्पित होत आहे ओ सर्व गोष्टी मी तुझ्या हाती समर्पित करतो सर्व गोष्टी मी तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू सखाराला बांधे रियालो बो सखाराला बा ओ प्रियानो आम्ही आमच्या ताकदीने आमच्या बुद्धीने आमच्या पैशाने ओ आमच्या विचारांनी आमचे प्रश्न ओ सोडू शकणार नाहीत ओ प्रियानो परमेश्वराचं सामर्थ्य आहे ते सर्व काही शक्य करणार आहे ओ आमच्या जीवनातील अशक्य गोष्टी शक्य करणारा तो परमेश्वर आहे ओ त्याला समर्पित होऊया समर्पित होऊया ओ परमेश्वर समर्पण पाहत आहे प्रियानो ओ परमेश्वर समर्पण पाहत आहे सर्वजण प्रियानो आमचा हात स्वर्गाकडे करून ओ परमेश्वराच्या ओ समर्पित होऊया प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा इसलिए मैं करता प्रभु से प्यार इसलिए मैं करता प्रभु से प्यार इसलिए मैं करता हूँ तुझसे प्यार इसलिए ओ त्याला प्रेम त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी
परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी, परमेश्वरावरती अवलंबून राहण्यासाठी, सर्वस्व तुझ्या ते समर्पित करण्यासाठी समर्पित करूया, समर्पित करूया, समर्पित करूया. प्रभू समर्पित करतो. Surrender all things in the name of Jesus. मैं करता हूँ तुझसे प्यार, इसलिए शद्रक मेशक अबेदनगोचा परमेश्वर, मोशेचा परमेश्वर, अब्रामाचा परमेश्वर, योनाचा देव, येरियोचा थाट कोसळणारा परमेश्वर, साखर दंड तोडणारा परमेश्वर. इसलिए मैं करता हूँ तुझसे प्यार. ऊंचा ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा. चला प्रियानो, नावाला उंच करूया, त्या नावाला उंच करूया. तो सर्व समर्थ नाव, ते सर्व समर्थ नाव त्या अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. परमेश्वरा तू उंच आहे, तू सर्व समर्थ आहे. आमच्या जीवनातील प्रश्न हे शून्य आहे, आजारपण हे शून्य आहे. ओ रबा बाबा 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 बाबा. और बोलिया सर्वजन. सर्वजन बोलूया. प्रभू तुझं नाव उंचावल्या जाऊ दे. आमच्या हात स्वर्गाकडे करून सर्वजण आमचा आवाज उंच करून म्हणूया. सबसे ऊंचा यीशु तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है, पूरा बाबा 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 Rabasira la bandura la ba Sura la bandara liando Sukhura la bandara la basiri lebe. प्रियांनो आम्ही जिथे आहोत त्या ठिकाणी आमचा आवाज उंच करूया. अनेक मुखाने आमच्या म्हणूया येशू तू ही है, येशू तू ही है, येशू तू ही है. तू ही हा फक्त तू आहेस, हा फक्त तू आहे. परमेश्वरा माझ्याकडे असणारा टॅलेंट नाही, माझ्याकडे असणारा पैसा नाही, माझ्याकडे असणारी नोकरी नाही, माझ्याकडे असणारी ताकद नाही. परमेश्वरा सर्वस्व फक्त तू आहे. ओ रबालिया नराला बासोरलो बोंदिरेले बे.
कबूल करूया, मुखाने कबूल करूया, म्हणूया परमेश्वराबद्दल तू आहेस माझ्या जीवनामध्ये सर्व काही घडवणारा तू आहेस. ओ माझे जीवन सावरणारा तू आहेस. ओ परमेश्वरा आम्हाला सावरून धरणारा तू परमेश्वर आहे. आमच्या निराशेमध्ये ओ परमेश्वरा तू आम्हाला सावरून धरणार आहे. आमच्या अश्रूमध्ये तू आम्हाला सावरून धरणार आहे. प्रियांनो तोच आहे. ओ कबूल करूया, म्हणूया मुखाने ओ परमेश्वरा तू आहे. तू आदि आणि अंत आहे. तू अल्फा आणि ओमेगा आहे. ओ तू आहे. ओ परमेश्वर परिवर्तन करणारा तू आहे, बदल घडवणारा तू आहे. ओ परमेश्वर बदल आणणारा तू परमेश्वर आहे. ओ डिक्लेअर, ओ डिक्लेअर, डिक्लेअर, डिक्लेअर. ओ रबा सखाराला बांधाराला बा. ओ म्हणूया प्रभू तुझं बदल माझ्या जीवनामध्ये मी कबूल करत आहे. ओ आमच्या कुटुंबामध्ये मी कबूल करत आहे. ओ परमेश्वर कबूल करत आहे. मुखाने कबूल करूया. आमच्या जीवनामध्ये बदल आम्ही कबूल करत आहोत. आमचे विचार बदलणारे कबूल करत आहोत. ओ परमेश्वर पॉझिटिव्ह गोष्टी आम्ही कबूल करत आहोत. वी डिक्लेअर पॉझिटिव्ह थिंग्स. हालेलुया. सोरियांदेरेलेबे सखारालाबा सोरियांदेरेलेबे. ओ परमेश्वर आमच्या मंडळीमध्ये आम्ही बदल कबूल करत आहोत. रबा बाबा 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 सिराला बांदोरेलेबे सखाराला बांदारालाबा. रबा बाबा 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 बाबा. चला प्रियांना आवाज उंच करूया. ओ परमेश्वराचं गौरव करूया. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. परमेश्वराच्या महान समक्षतेमध्ये आम्ही असताना, ओ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही असताना ओ परमेश्वराचं गौरव करूया. आम्ही म्हणूया प्रभू ओ बदल आम्ही कबूल करत आहोत. ओ परमेश्वरा, ओ परमेश्वरा तुझा बदल आम्ही कबूल करत आहोत आमच्या जीवनामध्ये. ओ परमेश्वर आमच्या कुटुंबामध्ये ओ परमेश्वरा बदल आम्ही कबूल करत आहोत. आमच्या विचारांमध्ये आम्ही बदल कबूल करत आहोत. ओ रबा सखाराला बांधे ओ रियाला बा सोखोरले बेंदेरला बा. ओ परिवर्तन करणारा तू आहेस. ओ परमेश्वर बदल घडवणारा तू आहेस. ओ रबा बाबा 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 सिराला बांधो रियंदेरले बे. ओ नवीन गोष्टी करणारा तू परमेश्वर आहेस. Surabali andere lebe sakarala bandura lebe. O rabali andara laba suri andere lebe. O rabala barabala 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 baribala bari andura lebe. Siro lo bondara laba sikara laba laba ribela ba. Hallelujah, Hallelujah. हात उंच कर म्हणूया हालेलुया. हालेलुया. दोन्ही हात उंच करून म्हणूया हालेलुया. 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 आवाज कमी आहे. आज उंच स्वरान म्हणूया हालेलुया. 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 परमेश्वर चांगला आहे प्रियांनो आणि तो सर्व काळासाठी चांगला आहे. आमेन. आमेन. का तर आम्ही त्याच्या चांगुलपणाचा अनुभव रोज घेत आहोत. प्रत्येक क्षणाला घेत आहोत. आहे की नाही. म्हणून आज त्याच्या चांगुलपणामुळे आम्ही त्याच्या घरामध्ये आलेलो आहोत. त्याची उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी त्या परमेश्वराने आम्हाला त्याच्या घरामध्ये आणला आहे. तो जिवंत परमेश्वर आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा देव आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्वजण म्हणूया हालेलुया. मागचे म्हणतील हालेलुया. तरी आवाज कमी आहे. आम्ही सर्वजण आनंदित आहोत. आमेन. आमेन.
सर्वजण आम्ही उल्हासित आहोत. त्या परमेश्वराच्या कृपेमुळे आम्ही आनंदित आहोत प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. Hallelujah. अजून पण कमी आहे. तो परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही, कधीही टाकत नाही. तो सदैव नेहमी आमच्या सोबत राहणार आहे. अनेक वेळेस आम्ही विचार करतो की आमच्या सोबत कोणी नाही, परंतु तो परमेश्वर सदैव आमच्या सोबत चालणारा असतो. तो सदैव आमच्या सोबत आहे प्रियांनो. आमेन, आमेन. आम्ही काही गीतं गाऊन त्या परमेश्वराचं गौरव करूया आणि गाऊया, अलाइव 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 फॉर एव्हर मोर, माय जीसस इज अलाइव अलाइव फॉर एव्हर मोर. हालेलुया. तो जिवंत आहे, जिवंत आहे. तुमच्या आवाजावरून वाटत नाही है का नाही? वाटतंय का? बाजूच्यांना हलवा, थोडं हलवा, बाजूच्यांना धक्का लावा. मोठ्याने म्हणूया हालेलुया, हालेलुया. गाऊया, अलाइव 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 फॉर एव्हर मोर. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. Hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. Hallelujah. My Jesus is alive, 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 alive forevermore. My Jesus is alive, alive, Hallelujah. alive, alive, alive forevermore. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. Hallelujah. Sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah. Sing hallelujah. My Jesus is alive. मला सांगू द्या, तुम्ही अजून उत्तम गाऊ शकता, तुम्ही अजून उत्तम टाळ्या वाजू शकता, तुम्ही अजून उत्तम आनंदाने उल्हासाने परमेश्वराचं गौरव करू शकता. कारण त्या स्थितीमध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला ठेवलं आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगते यशामध्ये, कंठराव कर, कसर करू नको. काय करू नको? काय काय करू नको? कसर करू नको. पण आम्ही कसर करतो. मी मागे बसलो होतो, काही लोक फक्त गाण्याच्या समयामध्ये बघत राहतात, टाळ्या पण वाजवत नाही किंवा गाण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. परंतु मला आज विश्वास आहे की तुम्ही सर्वजण ते करणार आहात. हालेलुया. कसर करणार नाही. टाळ्या वाजवण्याची, गाण्याची, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद घेण्याची कसर करणार नाही. हालेलुया, हालेलुया. वो जीवित 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 सदा मेरा यीशु मसीह. वो जीवित 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 सदा मेरा यीशु मसीह जीवित है. गाओ हालेलुया, मेरा यीशु मसीह जीवित सदा. हालेलुया, हालेलुया. मेरा यीशु मसीह जीवित है. जीवित जीवित जीवित. गाऊया सर्वजण. मेरा यीशु मसीह जीवित. हालेलुया. जीवित जीवित जीवित. सदा मेरा यीशु मसीह जीवित. गाओ हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गाओ हालेलुया. मेरा यीशु मसीह जीवित है सदा. गाओ हालेलुया, हालेलुया. मेरा यीशु मसीह जीवित है. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की. आम्ही दुसरं गीत गाऊन परमेश्वराचा गौरव करूया. तो जिवंत देव आहे आणि आज तो आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे प्रियांनो. हालेलुया. तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे. म्हणून मी गीत गाणार आहोत. कौन है
राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। आमेन। तो बादशाह है, तो राजांचा राजा आहे, तो सर्व समर्थ परमेश्वर आहे। आमेन। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, करो जय जयकार। कौन है राजाओं का राजा, करो जय। दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार। हालेलुया। पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है, पानी पे चलता है, करो जय। भीड़ को खिलाता है, शैतान भी डरता है यीशु के नाम से। हालेलुया। शैतान भी डरता है यीशु के नाम से। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, दुनिया का बादशाह, यीशु यीशु तो हालेलुया। क्रूस को उठाया है, मौत को हराया है। हालेलुया। क्रूस को उठाया है, मौत को हराया, अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है। अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है। कौन है राजाओं का राजा, दुनिया का बादशाह, राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु। यीशु है उसका नाम, गाऊया सर्वजण यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, करो जय जयकार। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, करो जय जयकार, तो करो जय जयकार। हालेलुया, हालेलुया। यीशु मसीह की, यीशु मसीह की। Praise the Lord. Hallelujah. 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 It's great time to be in the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये हा महान समय आपणा करता आहे. As we are sitting in the house of the Lord, जसं आपण त्याच्या घरामध्ये बसलेलो आहोत I believe that you are enjoying the presence of God. आणि त्याच्या उपस्थितीचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. Today morning we are going to turn our Bible to the book of Isaiah chapter 51. आणि यशाया याचा 51वा अध्याय याकडे आपण आपलं लक्ष देऊया. Isaiah chapter 51 and verse 1 and 2 we are going to read. आणि 51वा अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. May the Lord Jesus bless this word. आणि येशू ख्रिस्त या वचनावर आशीर्वाद पाठवो. I believe you have brought your Bible today. आणि माझा विश्वास आहे की प्रत्येकाने आपलं पवित्र शास्त्र सोबत आणलं How आहे. many people they have brought their Bible? आणि किती जणांनी आपलं पवित्र शास्त्र सोबत आणलेलं आहे.
Very few people, they bring their Bible. आणि फार कमी थोडके लोकांनीच आणलेलं If आहे. you are coming to church, you need to bring your Bible. आणि जर आपण चर्चला जात आहोत तर आपल्याला आपलं पवित्र शास्त्र सोबत घेऊन जायचं Bible असतं. is our textbook. आणि हे आपलं एक पाठ्यपुस्तक आहे. If there is no textbook, you will not understand anything. आणि जर आपलं पुस्तक जर आपल्या सोबत नसलं तर आपल्याला काहीच समजणार नाही. So I encourage you this morning. आणि म्हणून आजच्या सकाळच्या समय मी तुम्हाला If you उत्तेजन are देतो. coming to church, you need to have your own Bible. आणि जर तुम्ही चर्चला येत आहात तर आपलं बायबल तुम्ही सोबत घेऊन. So Holy Bible is very much important. आणि म्हणून पवित्र शास्त्र फार महत्वाचं आहे. We need to bring our Bible with us. आणि म्हणून आपलं पवित्र शास्त्र आपण आपल्या सोबत आणायला Most पाहिजे. of the people, they depend on mobile Bible. आणि बरेचसे लोक जे मोबाईल मधील बायबल वर्जन आहे त्यावर अवलंबून So राहतात. I encourage you better depend on this Bible. आणि म्हणून हे जे दिसणारं बायबल आहे यावर आपण अवलंबून राहूया. This Bible is very much important. आणि हे पवित्र शास्त्र आपल्याकरता फार महत्वाचं This आहे. mobile Bible, when we read mobile Bible, suddenly the call comes. आणि ज्या वेळेस आपण मोबाईल मधून बायबल वाचतो तर एखाद्या वेळेस आपल्याला कॉल येतो. So better don't use, when you are in the church, don't use mobile Bible, but use your own Bible. आणि म्हणून आपण मोबाईलमधून बायबल न वापरता आपण जे सोबत आणलेलं पवित्र शास्त्र आहे त्याचा वापर आपण करूया. When we are sitting in the house of the Lord, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये बसलेलो आहोत, listening the word of God, ज्या वेळेस आपण त्याचं वचन ऐकतो when the man of God is telling some verses, आणि देवाचा माणूस ज्यावेळेस आपल्याला देवाच्या वचनातून बोलतो we can search the word in the Bible. आणि त्यानुसार आपण पवित्र शास्त्रातून ते शोधतो. And when we search and we read, it speaks to our heart. आणि ज्या वेळेस आपण ते शोधतो आणि आपल्याला त्यावेळेस ते सापडतं, ज्यावेळेस आपण वाचतो ते आपल्या हृदयाशी बोलतं. Just don't come as you are come in the theater to see a movie. आणि एका टॉकीजमध्ये किंवा थिएटरमध्ये जायला गेल्यासारखं तुम्ही जाऊ नका. We are come here to worship our God. आणि आपण या ठिकाणी आलो जो आपला परमेश्वर आहे त्याची स्तुती We करण्याकरता. are come here to listen from the word of God, listen the voice of the Lord. आणि जे परमेश्वराची वाणी आहे ते ऐकण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. So we need to bring our Bible. आणि म्हणून आपलं पवित्र शास्त्र आपण सोबत आणलं Be पाहिजे. serious in our life. आणि आपल्या जीवनात आपण ह्याचा गांभीर्याने विचार Because करूया. every Sunday when we come into the house of God, God speaks to our heart. आणि ज्या वेळेस आपण रविवारी परमेश्वराच्या घरामध्ये येतो परमेश्वर आपल्या हृदयाशी बोलतो. As we are sitting in this morning, आणि या वेळेस आपण या ठिकाणी बसलेले we असताना read two words from the Bible. आणि ह्या पवित्र शास्त्रातून आपण 2 वचनं वाचलेली आहेत. And in this word we see आणि या वचनातून आपण बघतो that God is speaking to his people, आणि परमेश्वर त्याच्या लोकांसोबत बोलत आहे. the people of Israel, आणि जे इस्रायल लोक आहेत the त्यांसोबत chosen people of God. आणि जे देवाचे निवडलेले लोक आहेत. Today we are also chosen by him. आज आपण सुद्धा त्याच्याद्वारे निवडलेले The असे आहोत. word of God says, you have not chosen, but I have chosen you. आणि परमेश्वर वचन म्हणते की तुम्ही स्वतःहून नाही तर मी तुम्हाला निवडलेले आहे. We are people of God who have chosen us. आणि आपण देवाचे लोक आहोत जे निवडलेले असे Now आहोत. in this word we read आणि ह्या वचनातून आपण बघतो that God is speaking to the people of God, Israel. आणि इस्रायल लोकांसोबत परमेश्वर बोलताना आपण बघतो. Listen to me. आणि म्हणून तुम्ही माझे ऐका. What God is saying, listen to me. तुम्ही माझे ऐका. It is God's will that we should listen the voice of our Father. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण पित्याची वाणी ऐकावी. He says that listen to me. आणि तो म्हणत आहे की तुम्ही माझे ऐका. Why God is saying this? का परमेश्वर असं म्हणत आहे? It means the people of God was not listening to God. कारण की देवाचे जे लोक आहेत ते आता परमेश्वराचं ऐकत नाही आहेत. If someone is not listening to us, आणि जर कोणी आपलं एखादा व्यक्ती ऐकत नाही what we will say? आपण काय म्हणू? Listen to me. माझं तुम्ही ऐका. Listen to me. माझं ऐका. If you are sitting in front of me आणि जर तुम्ही पाळसाहेबांसोबत बसला आहात and talking with each other, आणि जर तुम्ही एकमेकांसोबत बोलत आहात I am preaching from here. आणि या ठिकाणाहून पाळसाहेब संदेश देत आहेत, What I will say? मी काय पाळसाहेब काय म्हणतील मग? Listen to me. माझे तुम्ही ऐका. Listen to me. माझे तुम्ही ऐका. Today God is saying to his people, आणि परमेश्वर आज त्याच्या लोकांना तेच म्हणत आहे, listen to me. तुम्ही माझे ऐका. Listen to me. माझे ऐका. In this chapter 3 times God is saying to the people of God that listen to me. आणि ह्या संपूर्ण अध्यायामध्ये 3दा परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही माझे ऐका. It was these people was not listening what God is saying to आणि them. याचा असा अर्थ होतो की परमेश्वराचे जे लोक आहेत ते यावेळेस परमेश्वराचं ऐकत नाही आहेत. Now here the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन यामध्ये म्हणत आहे, listen to me, तुम्ही माझे ऐका. you who pursue righteousness आणि जे तुम्ही धार्मिकतेनुसार अनुसरणारे and who seek the Lord. आणि जे परमेश्वरात शरण जाणारे. Now these people were righteous people. आणि जे लोक आहेत ते धार्मिक असे आहेत. These people were the people who seek the Lord. आणि जे लोक आहेत ते परमेश्वराला शरण जाणारे किंवा त्याचा शोध करणारे Who आहेत. were not listening the voice of God? देवाची वाणी कोण ऐकत नव्हते? The people who were righteous. जे धार्मिक होते ते.
See, God is saying, आणि परमेश्वर म्हणत आहे the people who are righteous, जे धार्मिक लोक आहेत the people who are seeking God, आणि परमेश्वराला अनुसरणारे आणि त्याला शरण जाणारे, listen to me. आणि तुम्ही माझे ऐका. One more time we'll read that word in Marathi. आणि आपण एकदा परत ते मराठीमधून वाचूया, Read loudly. स्वराने वाचूया. तुम्ही जे धार्मिकतेत अनुसरणारे, काय म्हटलेलं आहे? तुम्ही जे धार्मिकतेत अनुसरणारे, साहेब म्हणतात तुम्हाला, तुम्ही जे धार्मिकतेत अनुसरणारे, द पीपल हू फॉलो रायचसनेस. आणि जे धार्मिकतेस अनुसरणारे, वी ऑल आर रायचसनेस. आपण सर्व धार्मिकतेत वी कम टू चर्च एव्हरी संडे. आणि प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी येतो. Read the word of God every day. आपण देवाचं वचन सुद्धा रोज वाचतो. People say we are the people of God. आणि आपण म्हणतो की आम्ही देवाची लोक आहोत. काय म्हटलेलं आहे तिथं? तुम्ही धार्मिकतेच्या अनुसरणारे. वाचा. तुम्ही जे धार्मिकतेत अनुसरणारे, परमेश्वरा शरण जाणारे. वी कम एव्हरी टाइम आपण गॉड टू सीक द फेस ऑफ गॉड. आणि परमेश्वराकडे येतो, नेहमी त्याच्याकडे येतो. ते माझे ऐका. लिसन टू मी. तुम्ही माझे ऐका. गॉड इज प्रेसिंग दिस वर्ड. लिसन टू मी. आणि म्हणून यावर परमेश्वर भर देत आहे की तुम्ही माझे ऐका. वी आर नॉट लिसनिंग गॉड. आपण परमेश्वराचं ऐकत नाही. वी लाईक टू लिसन द व्हॉइस ऑफ मॅन. आणि जे मनुष्याची बोलणं आहे तेच आपण ऐकतो. वी लाईक टू लिसन फ्रॉम द प्रॉफिट्स. इन दिस डेज देर आर सो मेनी प्रॉफिट्स कमिंग. आणि या दिवसात जे संदेश आहे त्याकडून आपण ऐकावंसं आपल्याला आवडतं. सो मेनी न्यू प्रॉफिट्स आर कमिंग. आणि नवीन नवीन संदेश ते येताना किंवा उभारताना आपण पाहतो. सम पास्टर्स आर देयर. दे स्टार्ट द मिनिस्ट्री विथिन 2 or 3 years. आणि जे पाळक आहे ते फक्त 2-3 वर्षापासून आहेत, ते त्यांनी जी देवाचं कार्य सुरू केलंय. दे राईट प्रॉफिट सो अँड सो. आणि असा संदेश ते लिहितात मग त्यावेळेस. प्रॉफिट सो अँड सो. आणि हा संदेश असा आहे. And they will tell anything about us. आणि ते They will tell anything about us. आणि ते आपल्याबद्दल सर्व काही सांगू शकतील. And we like that to listen. आणि आपल्याला ते आवडतं. If somebody is telling, आणि जर असं कोणी आपल्याला सांगतं, in the coming days God is going to give you big bungalow, आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला परमेश्वर मोठा बंगलो देणार आहे, we will be very happy. आणि मग आपण फार आनंदित होतो. We like to listen that. आणि अशा रीतीचं बोलणं किंवा काही संदेश आपल्याला ऐकायला If the मिळतो. man of God is telling about our sin, जर देवाचा सेवक आपल्याला आपल्या पापाबद्दल जर सांगत आहे, we will not like to listen. आपल्याला ते आवडणार नाही ऐकायला. People like to listen what somebody is telling good about us. आणि लोकांना तेच आवडतं की कोणी आपल्याबद्दल काही चांगलं सांगत आहे का. Whenever I give such a message about our life, आणि ज्या वेळेस या ठिकाणी जीवनाबद्दलचा काही संदेश दिला जातो, when people are touched by that message, आणि त्या संदेशाद्वारे लोकांना स्पर्श केला जातो, many people say today's message was so blessed. आणि बरेच लोक म्हणतात की आजचं जे वचन होतं ते फार आशीर्वाद असं Come होतं. to me and speak with me, Pastor. Today really God spoke with my heart. आणि ते बाळासाहेबांकडे येतात आणि म्हणतात की खरंच परमेश्वर आज माझ्यासोबत बोललेला आहे. See, today's message was very powerful. आजचा जो उपदेश होता तो फार सामर्थ्याने भरलेला होता. Last Sunday I spoke on tithe. आणि मागच्या रविवारी मी दशांशाबद्दल बोललो. Nobody said. Only one person came to me, Pastor. Today God spoke with me, and I have decided that I will give my tithe. आणि कोणीच आलं नाही, पण तो एक जण आला आणि तो म्हटलं की मी फक्त आता दान इथून पुढे देईल, दशांश देईल. सॉरी, Only one person. फक्त एक जण. I remember the story of 10 lepers. आणि जे 10 कुष्ठरोगी आहेत त्याबद्दलची जी गोष्ट आहे ती आपण ऐकलेली आहे, आम्हाला ती आठवते. 10 were healed and one only came to Jesus. आणि 10च्या 10 बरे झाले होते, परंतु एकच जण परत आला. I gave message for whole congregation. आणि संपूर्ण मंडळीला बाळासाहेबांनी तो संदेश दिला And होता. only one person was healed, and he came and told me that from today onwards I will give my tithe. आणि फक्त एकच जण बाळासाहेबांकडे आला आणि म्हटला की मी दशांश येथून पुढे देत I आहे. praise God for that. आणि मी परमेश्वराला धन्यवाद देतो त्याबद्दल. One life is transformed. आणि जे एक जीवन आहे त्याचं परिवर्तन झालेलं आहे. He decided that I will give my tithe. आणि त्यांनी ठरवलं की आता मी इथून पुढे दशांश देत जाईल. Listen, my people. आणि म्हणून तुम्ही माझे लोक, तुम्ही माझे ऐका. Listen to me. आणि तुम्ही माझे ऐका. Listen to me. God is saying to us. आणि परमेश्वर आपल्यास म्हणत आहे की तुम्ही माझे ऐका.
Today morning, I want to encourage you. आणि म्हणून आजच्या सकाळच्या समय मी तुम्हाला God उत्तेजन is saying to you and me that we need to listen His आणि voice. परमेश्वर आपणास तुम्हास आणि मला म्हणत आहे की आपण त्याची वाणी ऐकावी. If we are not listening His voice, आणि जर आपण त्याची वाणी ऐकत नाही if we are neglecting His voice, आणि जर आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत we will be never blessed. आणि आपण कधीच आशीर्वादित होणार नाही. The word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, listen to me, you who pursue righteousness. आणि तुम्ही माझ्या ऐका जे परमेश्वरात शरण जातात. We are saying that we are seeking the Lord. आणि आपण म्हणतो की आम्ही तुला शोधणारे किंवा तुला शरण जाणारे असे We आहोत. are righteous people. आपण धार्मिक असे आहोत We need to listen what God is saying to us. आणि आपल्याला त्याचं ऐकणं गरजेचं आहे. In olden days, in Old Testament, people are not listening to God. आणि जुन्या करारामध्ये आपण बघतो की देवाचे लोक जे आहेत ते परमेश्वराचं ऐकत Now and होते. then God is saying to them, listen to me, listen to me. आणि तेव्हापासून परमेश्वर सतत म्हणत आहे की तुम्ही माझे ऐका. In the days of Jesus, people were not listening to Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा ते येशू ख्रिस्ताचं ऐकत नव्हते. Jesus is saying, listen to me. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत होता की तुम्ही माझे ऐका. Those who have ears, listen to me. आणि ज्यांना कान आहेत ते ऐको. And in these days also, God is saying, listen to me. आणि आजच्या दिवसांमध्ये सुद्धा परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही माझे But ऐका. people are not listening the voice of God. परंतु आज सुद्धा परमेश्वरची वाणी लोक ऐकत But नाहीत. today, as we are the people of God, आणि जे आपण देवाचे लोक आहोत if we want to be a blessed man and woman of God, आणि जर आपण आशीर्वादित मनुष्य किंवा स्त्री व्हायचं we असेल need to listen what God is saying to आणि us. आपल्याला परमेश्वर काय म्हणतो ते आपल्याला ऐकायचं Every आहे. day God is speaking to our heart. आणि परमेश्वर दर दिवशी आपल्या हृदयाशी बोलतो. If God is speaking that we need to not make our heart harden. आणि जर परमेश्वराचं वचन म्हणत आहे की आपण आपले हृदय कठीण करू नका. If you read the word of God in Deuteronomy chapter 4 and verse 1. आणि अनुवाद याचा 4 अध्याय आणि पहिलं वचन We'll read that word. आपण ते वाचूया. Deuteronomy chapter 4 and verse 1. The word of God says here, आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणत आहे, now Israel, आता इस्रायल लोक हो, listen, ऐका the decrees and laws I am about to teach you. आणि जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे Follow them so that you may live and may go in and take possession of the land the Lord, the God of your ancestors, is giving you. आणि ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन Now करून घ्याल. these people were going to possess the land which was given by their Almighty God. आणि हे जे लोक होते जे सर्वशक्तिमान देवाद्वारे जी जागा परमेश्वराने देऊ केली होती ते घ्यायला चालले होते. They were came out of the Egypt. आणि मग ते मिसर देशातून बाहेर आले होते They were come out from the slavery. आणि त्या गुलामगिरीतून ते बाहेर आले होते. And God was fulfilling His promise in their life. आणि परमेश्वर त्याने जे अभिवचन या इस्रायल लोकांना दिलं होतं ते आता परमेश्वर पूर्ण करीत होता. And so God is saying that listen to me आणि म्हणून परमेश्वर त्यांना म्हणत आहे की तुम्ही माझे ऐका and follow my commandments. आणि म्हणून माझे जे नियम आहेत ते तुम्ही पाळा. I will teach you. आणि मी तुम्हाला ते शिकवित आहे. And then you will live and you will possess the land which is going to give by your ancestors. आणि मग तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन It करून means घ्याल. God was telling to them, listen to God. आणि म्हणून परमेश्वर त्यांना म्हणत आहे की तुम्ही परमेश्वराकडे लक्ष द्या. Today, if we want to be a blessed man and woman of God, आणि जर आपल्याला आज आशीर्वादित व्हायचं आहे, we need to be serious to listen what God is telling to us. आपण परमेश्वर काय म्हणतो त्याबद्दल आपण त्याला गंभीराने घेतलं पाहिजे. In Proverbs chapter 7 and verse 24, आणि नीतिसूत्र याचा 7वा अध्याय आणि 24वे वचन what it says. काय त्या ठिकाणी Proverbs chapter 7 and verse 24. नीतिसूत्रे 7 आणि 24 More वचन. Bible words we are going to read today. आणि आज बरेच वचन आपण शास्त्र भागातून बघणार आहोत. The word says, now then my sons, listen to me, pay attention to what I say. आणि तर माझ्या मुलांना माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. But it says, pay attention. आणि म्हणून तुम्ही लक्ष द्या. Do not neglect what I am saying to you. आणि जे काही मी सांगत आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू Most नका. of the time when God speaks to our heart, आणि बऱ्याच वेळेस परमेश्वर आपल्या हृदयाशी बोलतो, we neglect that. आपण ते दुर्लक्ष करतो. If God is speaking to our heart, ज्या वेळेस परमेश्वर आपल्या हृदयाशी बोलतो what we say, आपण काय म्हणतो. it is pastor who is speaking to us. आणि जे हे पाळक आहेत ते आपल्याशी बोलत आहेत. If somebody is speaking good about us, आणि जे कोणी आपल्याबद्दल चांगलं बोलत आहेत, oh today God is
speaking to me by pastor. आणि मग आपल्याला असं वाटते की पालकांद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. But if God is showing our sin, आणि जर परमेश्वर आपली पाप आपल्याला दाखवित आहे, we will say, no, pastor is pointing out us. आणि मग त्यांना वाटतं की पाळक साहेब आपल्याला दोष देत आहेत. Today morning I want to encourage you. आणि म्हणून आजच्या सकाळचा The समय word says आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, that listen to me. आणि म्हणून माझ्या मुलांनो ऐका, Pay attention what I say. आणि माझ्या मुलांनो माझे ऐका. When we will listen what God is saying to us, आणि ज्या वेळेस परमेश्वर जे काही म्हणतो आपण त्यावेळेस ते ऐकतो, we will become a special people of God. आणि मग आपण देवाचे विशेष असे लोक बनतो. How many people want to become a special people of God? आणि किती लोकांना असं वाटतं की आपण परमेश्वराचे विशेष असे लोक व्हावं When we म्हणून. will become a special people of God, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराचे विशेष असे लोक होऊ, God will look at us. आणि परमेश्वर मग आपल्याकडे पाहणार, He will take care of our life. आणि तो आपल्या जीवनाची काळजी घेईल. So we need to listen what God is telling to us. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणत आहे त्याकडे आपल्याला लक्ष He द्यायचं आहे. says, आणि तो म्हणत आहे Exodus chapter 19 and verse 5. निर्गम याचा 19वा अध्याय आणि 5वं वचन. The word says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणत आहे, if you obey fully and keep my covenant, आणि तुम्ही आता माझी खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, then out of all nations you will be my treasured possession. आणि तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल. Although the whole earth is mine, आणि कारण सर्व पृथ्वी माझी the आहे, whole earth belongs to our Almighty God. आणि संपूर्ण पृथ्वी ही परमेश्वराची आहे. He created it. कारण काय परमेश्वराने त्याची उत्पत्ती केलेली He आहे, is the owner of this earth. आणि ह्या संपूर्ण पृथ्वीचा मालक तो आहे. If our God is the owner of this earth, आणि ह्या संपूर्ण जगाचा जर परमेश्वर मालक आहे, He has that authority to bless us. आणि त्याच्याकडे ती अधिकार आहे की त्याने आपल्याला आशीर्वादित And करावं. if we must be a blessed people, आणि जर आपल्याला असं वाटतं की आपण आशीर्वादित असं व्हावं, we must listen what God is telling आणि us. परमेश्वर काय म्हणत आहे आपल्याला ते आपल्याला ऐकायचं आहे. We need to recognize the voice of God. आपल्याला त्याची वाणी ओळखायची आहे. So He says that listen to me, people of God. आणि म्हणून जे देवाचे लोक आहेत तुम्ही माझे ऐका. If you will listen to me, you will be special people for God. आणि ज्यावेळेस तुम्ही माझे ऐकाल तेव्हा तुम्ही देवाचे खास असे निधी Second व्हाल. thing God will do, आणि परमेश्वर दुसरी गोष्ट करणार आहे when we ती, will listen to Him, आणि ज्यावेळेस आपण त्याचे ऐकू, He will give us a good health. आणि तो आपल्याला एक उत्तम आणि चांगलं आरोग्य देईल. Nowadays we are struggling for health. आणि आपण आज बघतो आहे की बरेचसे लोक आजारपणात किंवा आरोग्यासाठी झगडत आहेत. Every day there is health problem. आणि दर दिवशी आपण निरनिराळ्या रोगांना आपण बघतो, Every day we are facing health issues. आणि आपण आरोग्याविषयीच्या समस्या आपण But बघतो. if we listen what God is telling to us, आणि ज्या वेळेस परमेश्वराचं वचन आपण ज्यावेळेस ऐकतो, I believe that God will heal us. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आपला बरं करणार आहे, God will protect us तो आपल्याला सांभाळ करणार आहे, because He is our healer. कारण की तो आपल्याला बरा करणारा The परमेश्वर word of आहे. God says आणि म्हणून परमेश्वराचं वचन in म्हणतंय Exodus chapter 15 and verse 26. निर्गम 15 आणि 26. What the word of God says? काय परमेश्वराचं वचन या ठिकाणी म्हणत आहे, I am your healer. मी तुमचा आरोग्यदाता If आहे. we are the people of God, जर आपण परमेश्वराची लोक आहोत, He is our healer. तो आपला आरोग्य देणारा परमेश्वर आहे, Because of His stripes, we are healed. आणि त्याच्या बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झालं Now आहे. we are facing many issues about our health. आणि आरोग्याविषयीच्या समस्यांना आपण बरेच तोंड देत असतो, Every day we are praying for that. आणि प्रत्येक दिवशी आपण त्या आरोग्यासाठी प्रार्थना But करतो. what God is saying to you? परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी काय म्हणत आहे, He said, if you listen carefully to the Lord, आणि तू माझे ह्याचे वचन मनापासून ऐकशील, if you listen carefully to the Lord your God आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील किंवा ऐकशील, and do what is right in His eyes, आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, in His eyes, त्याच्या दृष्टीने not our eyes. आपल्या दृष्टीने नव्हे. What we do? आपण काय करतो, Do good by our eyes. आपल्याच दृष्टीने आपण जे चांगलं ते आपण करतो असं But वाटतं. if you do good in the eyes of God, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने जे काही नीट किंवा चांगलं आहे ते and जे if वेळेस you आपण करतो, listen carefully आणि आज जर आपण ते मनापासून what ऐकलं, God is speaking to me, आणि जे काही परमेश्वर आपल्यासोबत बोलत आहे, if we are coming to the house of God, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतो, preparing our heart, आपण आपल्या हृदयाची तयारी करतो, that today God is going to speak with me, आणि आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे, and whatever God is going to speak with me, I will follow it. आणि जे काही परमेश्वर मला सांगणार आहे ते मी त्याचं अनुसरण The करणार word आहे. says, if you pay attention to these commandments and keep all these
his decrees. आणि त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी I पाळशील. will not bring on you any of the diseases. आणि तर मी सुरुवातीला जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही This तुझ्यावर is पाठवणार the नाही. promise of Almighty God. आणि हे सर्वशक्तिमान देवाचं अभिवचन This आहे. is the promise of our Jesus. आपल्या येशू ख्रिस्ताचं हे अभिवचन आहे. If we'll listen to him, आणि जर आपण त्याचं ऐकतो if we'll pay attention to the voice of God, आणि त्याच्या वाणीकडे आपण मनापासून लक्ष देतो if we follow the commandment of God, आणि त्याच्या विधी जर आपण पाळतो, the word of God says, I will not bring on you any of the diseases I brought on the Egyptians. आणि मिस्र लोकांचे जे काही रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार Let me नाही. tell you, our God will never fail in our life. आणि त्याच्या परमेश्वर त्याच्या जे वचन दिलं त्याबद्दल तो कधीही He मागे is फिरत a नाही. God who is very much faithful. आणि तो विश्वासू असा परमेश्वर आहे. And so today morning, I want to encourage आणि you, म्हणून सकाळच्या समय मी तुम्हाला उत्तेजन if देतो. you want be a good health in your life, आणि जर आपल्या जीवनात आपल्याला उत्तम असं आरोग्य पाहिजे listen what God is telling आणि to म्हणून us. परमेश्वर जे काही आपणास सांगत आहे ते आपण Follow ऐकूया. what God is telling to काय us. जे ते आपणास पाळावं सांगत आहे ते आपण But if पाळूया. we not listen to Him, if we do not listen to Him, आणि जर आपण त्याचं ऐकत नाही what will happen? काय घडणार आहे. There are several words when we do not listen what God is telling to us. आणि या ठिकाणी असे बरेचसे वचन आहे की जर त्या ठिकाणी आपल्याला सांगतं की जर आपण त्याचं ऐकलं नाही तर काय होईल म्हणून We'll read that word. आपण ते वचन वाचूया. Very carefully listen what God's word is telling to आणि us. अगदी काळजीपूर्वक ते वाचा परमेश्वर त्या ठिकाणी काय म्हणत आहे ते. If you listen, आणि ज्यावेळेस आपण ऐकतो think that God is speaking to your heart. आणि असं आपल्याला कळून येतं की परमेश्वर आपल्या हृदयाशी बोलत आहे. We'll read Leviticus. लेवी याचा 26वा अध्याय. Leviticus chapter 26 and verse 14 onwards we are going to read. लेवी याचा 26वा अध्याय 14 आणि 15. परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही, या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या विधींचा अवेर केला, तुमच्या जीवाने माझे निर्बंध तुच्छ मानिले आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडिला, तर मी तुमचे काय करीन ते ऐका. Listen now. आता What ऐका. God will do if we'll not listen. जर आपण What त्याचं God ऐकलं is नाही, telling to us. जर आपण त्याचं ऐकलं नाही तर परमेश्वर काय करणार आहे ते आपण If ऐकूया. you neglect when pastor is preaching to you and God is speaking to your heart, but you are saying Pastor Jacob is only speaking, what God will do, see. आणि आपण बघूया की परमेश्वर काय आपणास सांगत आहे. तर मी तुमचे काय करीन ते ऐका, मी तुम्हाला घाबरे करीन. What is saying? काय म्हणत आहे ते. मी तुम्हाला घाबरे करीन. घाबरट क्षयरोग होती ना, घाबरट होती. अचानक घाबरत आलो मी, घाबरे करीन. क्षयरोग क्षयरोग आणल, व ताप यांनी मी तुम्हाला पिडीन. तापेने पिढील, यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव धुरणीस लागेल. झुरणीस लागेल. तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, बियाणे पेराल व्यर्थ जाईल, फार पाऊस येईल, सारा पिकाची नासडी होऊन जाईल. कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकीतील. मी तुम्हाला विनमुख होईल, तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. तुमच्या शत्रू पुढे तुमचा पराभव होईल. तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवितील, तुमचे वैरी तुमच्यावर ते अधिकार गाजवतील. व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल. कोणी पाठीस लागलेलं नसताना तुम्हाला वाटेल कोणतरी माझ्या मागे येते की काय, घाबरे हो बाबा. इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही, इतकं केल्यावर पण तुम्ही माझं ऐकलं नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला 7 पट शिक्षा करीन. 7 पट शिक्षा. किती छान आहे ना. गुड नो. वाचा पुढे. तुमचा बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुमचा बळाचा गर्व मी करतो, माझ्यामुळं होतो, माझ्या ताकद आहे, मीच चालवतो. तुमच्या बळाचा गर्व मी उतरवील. व तुम्हाला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन. तुमची मेहनत व्यर्थ जाईल, तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यावायची नाही. तुमची भूमी उपज द्यावायची नाही म्हणजे तुमचं कोणतंच काम होणार नाही. वाचा. व देशातील झाडे फळे द्यावायची नाही. तरीही माझ्या विरुद्ध तुम्ही वागला, तरीही तुम्ही माझ्या विरुद्ध वागला. स्टील यू आर गोइंग अगेन्स्ट मी. व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने, तुमच्या पातकांच्या मानाने मी तुमच्यावर 7 पट अनर्थ आणीन. अनर्थ आणल, 7 पट अनर्थ आणल. मी तुमच्यावर वनपशु सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील. तुमच्या गुराढोरांचा नाश करीतील, तुमची संख्या अगदी कमी करीतील, तुमची संख्या कमी करील म्हणतो तो. आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाही. करून पण माझं ऐकलं नाही तर
माझ्या विरुद्ध वागला माझ्या विरुद्धच वागले, तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन मी तुमच्या विरुद्ध जाईल. आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हाला 7 पट ताडण करीन. मी तुमच्यावर तरवार आणीन, हा. ती करार मोडिल्याचा बदला घेईल. हा. तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन. मी तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या स्वाधीन करीन. मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन. आय विल कट ऑफ युअर सप्लाय ऑफ ब्रेड. आणि तुमच्या भाकरीचा आधार मोडीन. तेव्हा 10 स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजीतील आणि ती तुम्हाला तोलून परत देतील. ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही. एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकले नाही व माझ्या विरुद्ध वागला, तर मी संतापून तुमच्या विरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला 7 पट शिक्षा करीन. तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन. तुमच्या सूर्यमूर्ती फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मड्यांवर तुमची मडी फेकून देईन. माझ्या जीवाला तुमची किळस येईल. मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. तुमची पांगापांग करीन. मी तरवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल, तितके दिवस तुमचा देश आपली शब्बात उपभोगीत राहील. तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बात उपभोगीत राहील. देश ओस पडेपर्यंत त्याला विसावा मिळेल. म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बातांनी मिळा नाही इतका विसावा त्याला मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील. तरवार पाठीस लागल्यासारखे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसताही ते पडतील. कोणी पाठीस लागले नसताही ते तरवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील. तुमच्या शत्रूंशी सामना करण्यास तुमच्यात त्राण उरणार नाही. राष्ट्रात पांगून तुम्ही नाश पावाल. तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला ग्रासून टाकील. तुमच्यातले जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशात आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील. This how God is telling that I will punish the people who will not listen to me. आणि जे परमेश्वरचं ऐकणार नाही, परमेश्वर या ठिकाणी असं म्हणत आहे की मी कशा रीतीने त्यांना शिक्षा देईल. Is it not serious? काय हे गांभीर्याची गोष्ट You नाही will का? say it is written in the book of Leviticus. आणि आपल्याला असं वाटेल की हे तर सगळं लेवी या पुस्तकात लिहिलेलं If आहे. it is written in the Bible, it is written to you and me. आणि जर हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे तर हे तुमच्या आणि माझ्याकरता लिहिलेलं आहे. If you want to be punished by God, आणि जर आपल्याला त्याच्याद्वारे शिक्षा व्हायला पाहिजे, then don't listen. आणि मग तुम्ही ऐकू नका. मग Then you will see the punishment of God will come upon us. आणि आपण या ठिकाणी बघतो की परमेश्वरापासून कशी शिक्षा आपणास प्राप्त होईल. Today morning the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन आज सकाळी म्हणत आहे, listen the people who follow righteousness. आणि जे परमेश्वरात शरण जाणार आहे, जे धार्मिक आहेत ते लोक माझे ऐका. Listen to me. आणि तुम्ही माझे ऐका. Are we listening what God is telling to us? काय आपण परमेश्वर काय म्हणतो ते आपण ऐकत आहोत का? Today morning if you are coming to church, listen the voice of God. Do not listen the voice of your pastor. आणि जर तुम्ही या ठिकाणी येत आहात तर तुम्ही देवाचं वाणी तुम्ही ऐका, पाळकांची वाणी नाही. If God is speaking to your heart, follow what God is telling to you. आणि जर परमेश्वर तुमच्या हृदयाशी बोलत आहे तर ते तुम्ही अनुसरा. Listening to God's voice, it will take heart for you. आणि ज्या वेळेस आपण त्याची वाणी ऐकतो ते आपल्याला थोडं कठीण जातं. But when we follow, it will bring blessing to your आणि life. ज्या वेळेस आपण त्याचं अनुसरण करतो ते त्यावेळेस ते आपल्याकरता आशीर्वाद घेऊन येणार While होतं. Jesus was on this earth, आणि ज्या वेळेस परमेश्वर येशू ख्रिस्त या भूतलावर होता and one day he went on seashore. आणि ज्या वेळेस तो त्या समुद्र किनारी गेला, At that time he saw some fishermen, they were just sitting and they were discouraged. आणि त्याने त्या ठिकाणी मासे धरणारे पाहिले जे निराश असे होते. And they were washing that net. आणि ते त्या ठिकाणी जाळे धुताना त्याने ते पाहिले. At that time he told that Simon Peter, put your net on that side. आणि मग त्याने त्यांना म्हटलं की शिमोन पेत्र, तुम्ही या प्रकारे त्या ठिकाणी तुमचे जाळे टाका. See, Jesus was not a person who will catch fish. आणि येशू ख्रिस्त काही मासे धरणारा नव्हता. He was not professional. आणि तो काही फार पारंगत असा नव्हता. Peter was professional fisherman. आणि पेत्र हा त्या ठिकाणी चांगला उत्तम असा मासे धरणारा होता. Whole life he spent on sea. आणि त्याने संपूर्ण या सागरावरतीच त्याचं जीवन घालवलं He होतं. was knowing where we will get fish
in the sea. आणि त्याला माहित होतं की समुद्रामध्ये कोणत्या ठिकाणी त्याला मासे मिळतील. Whole night he was trying to catch fish, but one single fish he could not catch. आणि संपूर्ण रात्रभर त्यांनी प्रयत्न केला हे मासे मिळवण्याचा, परंतु त्याला एक सुद्धा मासा मिळाला नाही. Now when he is not having any fish, आणि ज्या वेळेस त्याच्याकडे एक सुद्धा मासा नव्हता he is discouraged, आणि त्यावेळेस तो निराश असं झाला. and a person, ordinary person coming to him and put your net here, you will get many fish. आणि जे एक सर्वसाधारण मनुष्य आहे तो त्याला म्हणत आहे की तू अशा रीतीचं जाळं टाक, हे कसं होईल. To whom he is saying, the professional person. आणि कोणाला तो म्हणत आहे की एक पारंगत असलेला जो मासे धरणार आहे त्याला तो म्हणत आहे. And the professional person is listening आणि ज्यावेळेस हा पारंगत असलेला मनुष्य जो मासे धरण्यामध्ये आहे त्यावेळेस तो ऐकतो, to Jesus. त्यावेळेस तो येशू ख्रिस्ताचा ऐकतो. What is saying? If I have searched so many fishes, but I could not get a single fish. पर तुम्ही बराच प्रयत्न करा पण तुम्हाला एक सुद्धा मासा मिळाला नाही. Master, म्हणून धनी, if you are telling, I will put. परंतु जर तू म्हणत आहे तर मी तसं करेल. It was not easy to listen from Jesus. आणि हे काही फार सोपं नव्हतं येशू It was ख्रिस्ताकडून very ऐकणं. hard to listen from Jesus. आणि येशू ख्रिस्ताकडून ऐकणं हे फार कठीण But झालं still होतं. he obeyed and he saw a miracle in his life. आणि तरी सुद्धा त्याने ऐकलं आणि त्याच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य त्यांनी पाहिलं. Jesus was in the wedding. आणि येशू ख्रिस्त हा एका लग्नामध्ये होता. And we saw that there was no wine there. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की द्राक्षरस सुद्धा त्या ठिकाणी कमी पडला At होता. that time, Jesus' mother told the people, go and listen what Jesus is telling. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या आईने त्या लोकांना म्हटलं की येशू ख्रिस्त काय सांगतो ते तुम्ही ऐका. People went in front of him and told what is your commandment? आणि मग ते लोक येशू ख्रिस्ताकडे गेले आणि तू काय आम्हाला आज्ञा करतो. And Jesus is telling, fill the jar with the water. आणि म्हणून हे सगळे कुंड तुम्ही पाण्याने भरा. Now it was not easy to listen what Jesus is telling. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो हे त्या लोकांना ऐकणं हे फार सोपं There नव्हतं. was need of wine and Jesus is telling, fill the jar with the water. आणि त्या ठिकाणी द्राक्षरसाची आवश्यकता होती, परंतु येशू ख्रिस्त त्यांना म्हणत होता की सर्व कुंड तुम्ही पाण्याने भरा. But the people listened to Jesus. परंतु त्या लोकांनी येशू ख्रिस्ताचं ऐकलं. Most of the time when we come to church, आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराच्या घरामध्ये येतो, when we hear the word of God, ज्या वेळेस त्याचं वचन आपण ऐकतो, it is hard to listen and follow to listen. आणि हे आपल्याला फार कठीण होतं त्याचं अनुसरण करण्याकरता. But let me tell you, when we listen and follow, it will bring blessing to us. आणि मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेस आपण ते ऐकतो आणि त्यानुसार करतो त्यावेळेस आपल्याला आशीर्वाद Today मिळतात. morning I want to encourage आणि you. म्हणून आजच्या सकाळचा समय मी तुम्हाला सूचना देत होतो. Listen what God is telling to आणि you म्हणून and me. परमेश्वर काय म्हणत आहे आपल्याला ते आपण ऐकूया. The word of God says in Proverbs chapter 8 and verse 32. आणि म्हणून आपण नीतिसूत्रे याचा Proverbs 8 and verse 32 onward. 8वा अध्याय आणि 32वा वचन. तर आता माझ्या मुलांनो, हा. माझे ऐका, जे माझे माझ्या ऐका. माझे. Listen to me. माझे ऐका, जे माझ्या मार्गाने चालतात ते जे धन्य होत. माझ्या मार्गाने चालतात. वाचा. ते धन्य होत. ते धन्य. What he says? The people who follow me. आणि जे माझ्या मार्गांनी चालतात, The people who listen to me. आणि जे माझे ऐकतात, They will be blessed. आणि ते आशीर्वादित होतील. Read. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. हा. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि ज्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. What it says? Now my children, listen to me. Blessed are those who keep my ways. Listen to my instruction and be wise. Do not disregard it. आणि तर माझ्या मुलांनो माझ्या ऐका, जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका. Become wise. आणि म्हणून तुम्ही शहाणे व्हा. Do not disregard what I am saying to you. बोध ऐकून शहाणे व्हा, अव्हेर करू नका. आम्ही अव्हेर करता कामा नये. जे आम्ही ऐकतो ते आम्ही पाळणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या वाणीचा अव्हेर करतो. देवाचं वचन काय सांगतं आपण वाचूया. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 23 ते 31 वचनामध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया. Proverbs chapter 1 and verse 26 to 31. यास्तव तुमच्या विपत्काली मीही असेन. तुमच्यावर संकट आले असता मी Chapter 1 and verse 23. 23 पासून. माझा वाग्दंड ऐकून वळा. पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. Repent and my rebuke.
then I will pour out my thoughts on you. आणि माझा वाग्दंड ऐकून वळा, पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हाला I will make known to you my teaching. आणि मी आपली वचने तुम्हास कळवीन I will pour my Holy Spirit upon you. आणि मी आपला आत्माचा वर्षाव तुम्हार करेल. But since you refuse to listen when I call, आणि मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, and no one pays attention when I stretch out my hand, आणि मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही, since you disregard all my advice आणि तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेर केला and do not accept my rebuke, व माझा वाग्दंड मुळी जुमानेला नाही, तुच्छ मानला, I in turn will laugh when disaster strikes you. आणि यास्तो तुमच्या विपत्काली मी हसेन. He says, I will laugh on you आणि परमेश्वर म्हणतो की मी तुम्हावर हसेल because you have not listened to me. कारण की तुम्ही माझे ऐकले नाही. I will mock when calamity overtakes you. आणि तुम्हावर संकट आले असता मी थट्टा करीन. When calamity overtakes you like a storm, when disaster sweeps over you like a viral wind, when distress and trouble overwhelm you. आणि वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येतील आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती व उद्वेग ही तुम्हावर ओढतील. Then they will call to me, but I will not answer you. आणि त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार They नाही. will look for me, but will not find me. आणि ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यास सापडणार नाही. What he says, I will not listen your voice. आणि म्हणून मी तुम्हास उत्तर देणार I नाही. will not listen your prayer. आणि मी तुमची प्रार्थना ऐकणार नाही. Whatever problem will come, I will laugh on you. आणि जे कोणते समस्या तुम्हाला येतील त्यावर मी हसेल. What serious word God is speaking to you and आणि me. किती गांभीर्याने परमेश्वरचं वचन आपल्याशी बोलत आहे. Church, today we need to become serious in our life. आणि म्हणून आपण मंडळी त्याच्याबद्दल आपण गांभीर्याने हे घेतलं पाहिजे. Whatever word is predicted from the pulpit, आणि जे काही वचन या ठिकाणाहून बोललं जातं it is not from the man. आणि हे काही मनुष्यापासून नाही, It is the word of God who speak with us. आणि हे देवाचं वचन आहे जे आपल्यासोबत बोललं It जातं. speak to you and it speak to me. आणि हे तुमच्या सोबत बोलतं आणि माझ्यासोबतही It बोलतं. is not for only you. आणि हे फक्त तुम्हा करताच नाही, It is for me also. आणि हे माझ्या करता सुद्धा आहे. So the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, listen to me. आणि म्हणून तुम्ही माझे ऐका. The people who follow righteousness, आणि जे धार्मिकतेत राहतात आणि त्याला शरण the जातात people who seek the Lord, आणि त्याचा शोध करणारे त्याला शरण जाणारे लोक, listen to me. म्हणून तुम्ही माझे ऐका. Are we seeking Lord? काय आपण परमेश्वराचा शोध करतो Are का? we saying that I am righteous? आणि आपण म्हणतो का की आपण धार्मिक आहोत Who म्हणून? were not listening? आणि कोण त्याचं वचन ऐकत नाही? The people who were righteous. आणि जे धार्मिक आहेत तेच ऐकत नाहीत. Today righteous people are not listening. आज धार्मिक लोक सुद्धा परमेश्वराचं वचन ऐकत नाहीत. See into your heart. आपल्या हृदयाकडे आपण Go बघूया. into your deep heart आपण आपल्या अंतःकरणात बघूया and think, really I am listening what God is saying to me. आणि आपल्या अंतःकरणाला म्हणूया की खरंच काय आपण परमेश्वराची वाणी ऐकतो काय? We are making heart hard. आपण आपलं हृदय फार कठीण करून घेतलेलं आहे. Listen what God is telling. परमेश्वर काय म्हणत आहे त्याकडे आपण लक्ष देऊया. Today morning God is speaking to you. आज सकाळच्या समय परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. If you are neglecting His voice, आणि जर तुम्ही त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष we करा, will become serious. आपल्याला त्याबद्दल अधिक गांभीर्याने घ्यायचं आहे. God is bringing to us every Sunday आणि परमेश्वर या ठिकाणी आपल्याला दर रविवारी घेऊन येत आहे and speaking to us आणि तो आपल्याशी बोलत आहे that we may follow His commandment. कारण की आपण त्याची विधी आणि निर्बंध पाळावे. Today morning as we are in His house, आणि आपण आज सकाळच्या समय त्याच्या घरामध्ये असताना we will come with an repentant heart. आपण आपल्या पश्चातापी दग्ध हृदयाने आपण I त्याच्याकडे believe पश्चाताप that करूया. God has spoken to your heart. माझा विश्वास आहे की परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. If you have write it in your notebook, आणि जर तुम्ही तुमच्या नोंदवहीत तुम्ही लिहित असाल these words, ह्या सर्व वचने, go and read it at your home. आणि घरी गेल्यानंतर ही सर्व वचने तुम्ही वाचा. Say to Lord, I want to be a blessed man. आणि परमेश्वराला म्हणा की मला एक आशीर्वादित व्यक्ती व्हायचं I आहे. want to be a special man. आणि मला एक विशेष व्यक्ती व्हायचं आहे. I want to see that there will be good health in my family. आणि मला असं पाहायचं की त्या ठिकाणी एक चांगलं आरोग्य माझ्या कुटुंबाकरता आहे. So I will listen to you. आणि म्हणून मी तुझं ऐकेल. I commit my life to you, Lord. हो प्रभू, माझे जीवन मी तुला समर्पित करतो. We'll stand on our feet आपण आपल्या जागेवर उभे राहूया and we'll say to Lord, आणि आपण परमेश्वराला म्हणूया, here I am. हो प्रभू, मी या ठिकाणी आहे. Speak to me. तू माझ्यासोबत बोल. I am ready to listen your voice. हो प्रभू, मी तयार आहे तुझं वाणी ऐकण्याकरता.
Samuel was in the house of God. Samuel was in the house of the Lord. आणि शमूएल परमेश्वराच्या घरामध्ये होता. There was no one to listen the voice of God. आणि परमेश्वराची वाणी ऐकण्याकरता त्या तिथे कोणीही नव्हतं. Everyone was neglecting the voice of God. आणि परमेश्वराची वाणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं But a होतं. little boy is ready to listen what God is telling to him. परंतु लहान हा मुलगा त्या ठिकाणी होता परमेश्वराच्या And he वाणीकडे लक्ष says देणारा. that here I am, Lord, speak with me. आणि त्याने म्हटलं की हो मी या ठिकाणी आहे, तू माझ्याशी बोल. Today as a Samuel we are in the house of the Lord. आणि आपण त्याच्या घरामध्ये एका Up शामुलीप्रमाणे till आहोत. now you have neglected the voice of God. आजपर्यंत आपण त्याच्या वाणीकडे दुर्लक्ष केलेलं You आहे. must be thinking that your pastor is pointing out you. आणि तुम्हाला असं वाटत असेल की पाळक आपल्याला दोष देतात. Church, I am not here to pointing out you. आणि पाळक साहेब त्या ठिकाणी नाहीत की तुम्हाला नुसतं दोष देत If राहतील. God is speaking to your heart, आणि जर परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे if the word is pointing you, आणि जर परमेश्वर वचन तुम्हाला दाखवत आहे it means God is speaking to your heart. आणि याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्या हृदयाशी You बोलत आहे. are not my enemy. आणि तुम्ही काही माझे शत्रू नाही, You are my brothers. तुम्ही माझे बंधू आहात. Lord, brothers and sisters, be serious. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो We कृपया will गांभीर्याने घ्या. listen the voice of God. आपण परमेश्वराची वाणी Are ऐकूया. we ready to listen the voice of God? आणि काय तुम्ही आज देवाची वाणीकडे लक्ष The देणार आहात healing का? power is working today right आणि now. आरोग्याची सामर्थ्य या ठिकाणी प्रभावीपणे कार्य The करीत आहे. deliverance power is working right आणि now. सुटकेचा आत्मा या ठिकाणी काम करीत आहे. And we'll say, Lord, I want to listen from today. आणि म्हणून मी आजपासून तुझं ऐकेल. Every day I will listen your voice, oh God. And I will never disregard to you. आणि मी कधीच त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही. Ura baba shanda raba rika raba sanda laba rida nama santa laba raba laba ura ba saka randa laba shanta raba laba raba laba ura da raba rianda raba shanda raba laba ura baba baba shanda raba rika raba baba baba laba sanda laba raba laba ura baba baba laba saka rando lobo shadana malaba rida nama laba sanda laba raba laba. Hallelujah, 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 hallelujah. Glory to your name, O Lord. तुझ्या नावाचा स्तुती असो. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले भक्तांचे सौख्य मुकलो, ही घोची आठवण भक्तांची सौख्य मुकलो, ही घोची आठवण. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागो तचितवरती प्रकाश मागतो, मी प्रकाश मागतो. हे देवा, हे देवा तुझ्या संगतीचा लाया इच्छितो, लागो तचितवरती प्रकाश मागतो, मी प्रकाश मागतो. हे देवा, हे देवा तुझ्या संगतीचा लाया इच्छितो. हालेलुया. आणि लागो तचितवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. पूर्वी
तुला मी दिले खेदाला पूर्वीच्या पापांनी तुला मी दिले खेदाला त्यांना धिक्कारुनी करे मी स्वनिषेधाला त्यांना धिक्कारुनी करे मी स्वनिषेधाला हे देवा तुझ्या संगतीचा We'll raise our hand and we'll worship unto God. लागो चित्तवरती प्रकाश मागतो मी प्रकाश मागतो मी प्रकाश मागतो Hallelujah, hallelujah. Uraba shandaraba rikaraba babalaba ridadaba laba sandalaba rabalaba riandalaba shakarandalaba rabalaba riandolaba shandalaba rabalaba rabalaba. Hallelujah, 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 hallelujah. Holy Spirit is there. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, God. Thank you for your touching, O Lord Jesus. Hallelujah. 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 Holy Spirit of God. Holy Spirit of Lord Jesus. Hallelujah. Father Lord, we want to thank you and praise you for this wonderful morning. Speaking to our heart, O God. That we need to listen your voice. We need to never neglect your voice. Yeah, you speak with us, O Lord. We are saying that we are righteous people. We are saying that we are seeking the Lord. But we are not listening to you. For that only God is saying to us, listen to me. From his bottom of his heart he is saying, listen to me. Listen to me, my children. Listen to me, my people of God. Are we listening in voice? Lord, today onwards we are going to listen your voice. And we will follow your commandment, O Father. Bless your people. Deliver them from all evil things, O Lord. Heal them right now. And we want to see your blessing upon their life. Bless each and everyone. In Jesus' name. Amen. We'll say the Lord.